नमस्कार मित्रांनो. आजच्या गीतेतील शहाणपण भाग 7 अधिकरण 6 मध्ये तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. लगेचच आपण भागाला सुरुवात करतोय, तेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, एकाग्रता. त्यासाठी सुरुवातीला गीताई म्हणणार आहोत. श्वासावर आणि शब्दांवर लक्ष केंद्रित करा. गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलुनी कडेवरी. भक्तांते प्रतिबोधिली ससमरी, नारायणे श्रीवरे. मुक्ते संग्रथिली समान्य मुनिने, वेदांत विद्या करे. माते षष्ट्यधिकारिणी सतशती, अष्टादशाध्यायिनी. तू ते मी अनुसंधितो निशिदिनी, गीते भयद्वेषिणी. गीते भयद्वेषिणी. गेल्या अधिकरणामध्ये आपण पाहिलं की ड्युटीज ह्या अपरिहार्य असल्यामुळे आपल्याला त्या कराव्याच लागतात. त्याचप्रमाणे कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की युद्ध करणं हा तुझा स्वधर्म आहे, म्हणजे ती तुझी ड्युटी आहे, म्हणून तू ती कर आणि युद्धासाठी सिद्ध हो. आता या अधिकरण 6 मध्ये हा स्वधर्म किंवा ह्या ड्युटीज पाळण्यासाठी आपली मानसिक स्थिती काय असली पाहिजे याची युक्ती भगवंतांनी सांगितलेली आहे. अतिशय महत्त्वाचं असं हे अधिकरण. आता ती युक्ती काय ते आपण पाहणार आहोत. मागील अधिकरण 2 मध्ये आपण पाहिलं की अर्जुनाचं भय हे नैतिक स्वरूपाचं भय आहे, म्हणजे त्याला जीवाची भीती वाटत नाही किंवा त्याला आपला राज्य जाईल ह्याचीही भीती वाटत नाही आहे. म्हणजे त्याला बायोलॉजिकल थ्रेटही नाही आहे, त्याला सोशल थ्रेटही वाटत नाही आहे, तर त्याला स्पिरिच्युअल थ्रेट किंवा एथिकल थ्रेट वाटतोय. म्हणजे स्वजनांना मारल्यामुळे आपल्याला पाप लागेल किंवा आपल्याला नरकात जावं लागेल. म्हणजेच एकंदरीत स्वजनांना मारणं हे काहीतरी विशेष प्रकारचं वाईट कर्म माझ्या हातून घडणार आहे, अशी त्याची भावना झालेली आहे. आणि त्यातून त्याला दूर करण्यासाठी, त्यातून त्याला उठवण्यासाठी कृष्णांना विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून त्यांनी गीतेमध्ये जी चर्चा केलेली आहे ती आध्यात्मिक स्वरूपाची किंवा फिलॉसॉफिकल स्वरूपाची आहे. परंतु आपल्याला म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांना
जरी ही चर्चा आध्यात्मिक स्वरूपाची असली तरी त्या चर्चेच्या चिंतनातून काही मानसिक प्रश्नांची उत्तरं मिळतात का, किंवा स्वतःला मानसिक बळ देणारं काही यात सापडतंय का, ह्याचा शोध आपण घेत आहोत. तेव्हा बऱ्याच आध्यात्मिक संकल्पना या कदाचित आपल्याला आत्ता कळणारच नाहीत, किंबहुना मलासुद्धा त्या पूर्णपणे कळल्या आहेत असं मी म्हणणार नाही, किंबहुना नाहीच. परंतु तरीसुद्धा म्हणजे गीता ही आपल्यासाठी नाही असा ग्रह मात्र आपण करून घेता कामा नये, कारण त्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे. हळूहळू जसे जसे आपण पुढे जाऊ तसं तसं आपल्याला याचा प्रत्यक्ष अनुभव येत जाईल. आता दुसरा मुद्दा असा की भारतीय व्यवस्थेमध्ये 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत आणि 4 आश्रम सांगितलेले आहेत. 4 पुरुषार्थ कोणते? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आणि 4 आश्रम कोणते? ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आता या दोघांना आपण ओव्हरलॅप करूया. ओव्हरलॅप करून त्याला आपल्या एकंदर आयुष्यावर सुद्धा पुन्हा ओव्हरलॅप करू. साधारणपणे आपलं आयुष्य हे आपण 80 वर्षाचं असं धरलं तर त्याचे 4 भाग करूया. 20 वर्षाचा एक भाग. ह्यामध्ये हे डोळ्यासमोर आणा तुम्ही. ह्यामध्ये पहिली 20 वर्ष म्हणजे ब्रह्मचर्याश्रम. ह्या ब्रह्मचर्याश्रमामध्ये काय करावं लागतं? तर धर्म शिकावा लागतो. धर्म म्हणजे पुन्हा ह्या ठिकाणी नीती नियम एवढाच घ्यायचा आहे. जीवनाच्या अनेक अंगांशी सामना करण्यासाठी जे काही विविध नीती नियम आपल्याला शिकावे लागतात, अनेक प्रकारचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, त्याला धर्म असं म्हणतात. तर तो धर्म आपण ब्रह्मचर्याश्रम म्हणजे 20व्या वर्षापर्यंत शिकायचा. त्यानंतर त्याचा उपयोग करून अर्थार्जनाला सुरुवात करायची. हे अर्थार्जन करायला सुरुवात केली की तुम्ही गृहस्थाश्रमात प्रविष्ट झालात आणि मग त्याच वेळेला आपण लग्न वगैरे करण्याची प्रोसेस चालू होते. लग्न, मुलं वगैरे. आता या ठिकाणी धर्माच्या नीतिनियमांनुसार असं न म्हणता एकंदर नीतिनियमांनुसार आपण अर्थार्जन करतो आणि त्याच वेळेला त्याच नीतिनियमांच्या आधारे आपल्याला आपल्या ज्या इच्छा आहेत त्यांची पूर्तता करून घ्यावी लागते किंवा करावी अशी अपेक्षा आहे आणि ती करण्याची आपण अगदी मोकळेपणाने मुभा घेत असतो. हा गृहस्थाश्रम 20 वर्ष ते 60 वर्षापर्यंत चालतो. आता ह्या ठिकाणी भरपूर कमवावं, भरपूर पुरुषार्थ करावा, योग्य पद्धतीने अनेक प्रकारे आपण अर्थार्जन करावं, वैभव संपन्न व्हावं आणि आपल्या संपूर्ण इच्छांची पूर्ण पूर्तता करून घ्यावी. जेवढी शक्य असेल तेवढी पूर्तता करून घ्यावी अशी अपेक्षा आहे. त्यानंतर मात्र 60 वर्षानंतर
आता काही लोक कधी कधी लवकर रिटायरमेंट घेतात, माझ्यासारखं. म्हणजे साधारण 50 आल्यानंतर आपल्याला त्या दगदगीचा कंटाळा पण येऊ लागतो आणि आपलं शरीरसुद्धा नैसर्गिकरित्याच थोडं थोडं कमजोर होऊ लागतं. हा प्रत्येकाचाच अनुभव आहे. तेव्हा निसर्गच तुम्हाला सांगतोय की आता बस. निसर्ग सांगत असताना आपण त्याचं न ऐकता विविध प्रकारच्या औषधांच्या माध्यमातून उगाचच जोर काढणं हे योग्य होत नाही, योग्य ठरत नाही. शारीरिक आणि मानसिक ताप त्यामध्ये वाढतात, दुसरं काहीही होत नाही. म्हणून आता हाव हाव पुरे झालं, आता जाव जाव करायला हवे. म्हणजे हळूहळू आपली मानसिक प्रक्रिया ही चौथा पुरुषार्थ, ज्याला मोक्ष असं म्हटलेलं आहे, त्या दिशेने व्हावी अशी भारतीय संस्कृतीची आपल्याकडून अपेक्षा आहे. मोक्ष ह्या शब्दाचा अर्थ 3 लेवल्सवरती आपण करू शकतो. एक जी लेवल गीतेमध्ये सुद्धा अभिप्रेत आहे ती आहे आध्यात्मिक. म्हणजे काय, तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणे. आता हा कन्सेप्ट आपल्याला समजून घेण्यासाठी अजून भरपूर अनुभवाची गरज आहे, अनुभवी गुरूंची गरज आहे. परंतु विनोबांनी याचा फार सुंदर अर्थ केला आहे. तो म्हणजे मोहापासून मुक्ती किंवा मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष. अर्थार्जन करत असताना आणि काम उपभोगत असताना ज्या अनेक प्रकारच्या मोहांमध्ये अनेक प्रकारचे विषय भोगत असताना अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला अट्रॅक्ट करत असताना आपल्या मनामध्ये रुजलेल्या असतात, त्यांच्याशी आपलं नातं एकदम घट्ट झालेलं असतं, आपली त्यांच्याप्रती अटॅचमेंट वाढलेली असते. त्या अटॅचमेंटला हळूहळू दूर करणं म्हणजे मोक्ष, मोहाचा क्षय. आणि तिसरा, त्याहीपेक्षा थोडासा अजून कमी लेवलवर सुद्धा असा विचार आपण करू शकतो का, म्हणजे मानसिक लेवलवर पूर्णपणे, की सेल्फ कंटेंटमेंट, समाधान, सेल्फ फुलफिलमेंटचा अनुभव म्हणजे मोक्ष. तेव्हा ह्या पुढचं विवेचन जे आहे ना, ते मोक्षाच्या ह्या 2 संकल्पनांवर आधारित आपल्याला करायचं आहे. मोहाचा क्षय आणि मानसिकदृष्ट्या सेल्फ फुलफिलमेंट किंवा सेल्फ कंटेंटमेंट. अर्जुनाचा आणि कृष्णाचा संवाद हा वेगळ्या पातळीवरचा अशासाठी आहे कारण अर्जुनाचा प्रश्नच वेगळ्या पातळीवरचा आहे. परंतु त्या खालच्या ज्या पातळ्या आहेत भयाच्या, सोशल, बायोलॉजिकल आणि इतर अनेक प्रकारची भय जी आपल्या मनामध्ये ग्रासून असलेली असतात, अगदी एथिकल हे सुद्धा भय वारंवार आपल्याला छळत असतं
तर या सर्व प्रकारच्या भयांवर पुढे आपल्याला काय उत्तर मिळतंय ते आपण पाहणार आहोत. आज विवेचनाचा भाग थोडा जास्त झाला आहे, कारण मला असं वाटलं की संपूर्ण गीता समजून घेत असताना तुमच्या मनामध्ये वारंवार हे आध्यात्मिक आहे, ह्याचा मला काय उपयोग, असा प्रश्न येण्याची शक्यता आहे. कारण मी हे जेव्हा प्रिपेअर करतोय ना, तेव्हा मी हे तुम्हाला उपयोगी पडावं म्हणून प्रिपेअर करतोय. ते जर निरुपयोगी असेल तर ते नुसती पोपटपंची किंवा बडबड ठरणार आहे. म्हणून ह्यावर आत्ता हा जो बेस तयार केलेला आहे तो तुम्ही आपल्या मनामध्ये ठेवावा आणि त्यानुसार पुढचे भाग आपण बघत जाणार आहोत, जेणेकरून पुढचे श्लोक वाचत असताना तुमच्या हे लगेच लक्षात येईल की हा भाग थोडा मला अनाकलनीय होतोय, कारण हा थोडासा आध्यात्मिक स्वरूपाचा आहे. तेव्हा त्याच्याकडे आपण आदरपूर्वक लेट गो करायचं आहे. आणि ज्या ठिकाणी असं वाटतंय की नाही हे मला मानसिक बळ देण्यासारखं वाटतंय, त्या ठिकाणी आपण लगेच त्याला आत्मसात करायचं आहे. तर ह्या पद्धतीनं हा भाग मुद्दामून मी अशा पद्धतीने सादर केला की ज्यामध्ये तुम्हाला मुळात ही संकल्पना लक्षात यावी की भारतीय संस्कृती ही माणसाला मोक्षाच्या दिशेने घेऊन जाते. मोक्ष हे मानवी जीवनाचं अंतिम लक्ष्य आहे. म्हणजेच सेल्फ कंटेंटमेंट, सेल्फ फुलफिलमेंट आपल्या मानसिक दृष्ट्या. ही इथपर्यंत जरी आपण जाऊ शकलो ना, तरीही मला वाटतं की खूप मोठं सहाय्य आपल्या देशासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं या दृष्टिकोनातून होऊ शकेल असं मला निश्चितपणे वाटतं. तेव्हा आता एवढं विवेचन केल्यानंतर मी अधिकरण 6ला सुरुवात करतो आहे आणि त्यातले फक्त 3च श्लोक मी आत्ता घेणार आहे. आणि म्हणून अधिकरण 6चे आपले साधारणपणे 2 किंवा 3 भाग होतील असं मला वाटतं, जेणेकरून हे अर्ध्या तासामध्ये आपल्याला फिनिश करावं लागतं. परंतु ते परिपूर्ण करूनच आपण पुढे जाणार आहोत. तेव्हा हे 3च श्लोक आत्ता आपण करणार आहोत. वाटलं तर पुढचे 3 पण करूया, आपल्याला वेळेने परमिट केलं तर. नाहीतर ह्याला आपण म्हणायचं आहे अधिकरण 6 प्रभाग 1. ओके, सो आता आपण सुरू करतोय. अधिकरण 6 ह्याला विनोबांनी बुद्धियोग असं म्हटलेलं आहे. जे तुम्हाला मी म्हणालो की युक्ती जी सांगितलेली आहे त्या युक्तीलाच बुद्धियोग असं विनोबांनी म्हटलेलं आहे. त्यालाच पुढे गीतेने योगबुद्धी असा शब्द वापरलेला आहे. सांख्यबुद्धी अशी जाण ऐकती योगबुद्धी तू तोडीशील जिने सारी कर्माची बंधने जगी. सांख्यबुद्धी अशी जाण ऐकती योगबुद्धी तू. सांख्यबुद्धी आत्तापर्यंत सांगून झाली अधिकरण 5 पर्यंत. सांख्यशास्त्र जे कपिल मुनींनी रचलं त्यामध्ये त्याच्या आधाराने
हे श्रीकृष्ण म्हणत आहे. आणि योगबुद्धी जाण तू, ऐकती योगबुद्धी तू. मी जे बोललो त्याप्रमाणे ही युक्ती आता तू ऐक. ज्याप्रमाणे वागलास तर कर्म किंवा जे ड्युटी तुम्हाला बोललो त्या ड्युटीज किती सहजतेने तुम्ही करू शकाल, त्याच्यामध्ये न गुंतता हे तुम्हाला कळेल. न बुडे येथ आरंभ, न घडे विपरीतही. जोडा स्वल्पही हा धर्म, तारी मोठ्या भयांतुनी. ह्यात निश्चय लाभुनी, बुद्धी एकाग्र राहते. निश्चयाविण बुद्धीचे, फाटे ते संपत्तीची ना. निश्चय झाल्याशिवाय, ह्या पद्धतीने वागल्याशिवाय बुद्धीचे फाटे संपत नाहीत. त्याला अनेक फाटे फुटत जातात. प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर सापडत नाही, थांबत नाही, चक्र फिरत राहतं. आणि एकदा का ही योगबुद्धी जाणून तुम्ही कर्म हाती घेतलं, एकदा का त्याची सुरुवात केली की ते थांबत नाही किंवा त्यात कोणतं विघ्नही येत नाही. ते अत्यंत सुरळीतपणे पार पडतं. आता एक एक्झाम्पल या बाबतीत आपण घेऊया आणि पुन्हा एकदा योगबुद्धी किंवा बुद्धियोग किंवा सांख्यबुद्धीने किंवा सांख्यशास्त्रात सांगितलेले जीवनाचे सिद्धांत आपल्या जीवनात उतरवण्यासाठी काय युक्ती सांगितली आहे किंवा स्वधर्म ड्युटीज पार पाडण्यासाठी कोणत्या प्रकारची मानसिक अवस्था असली पाहिजे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त त्या कामाचं स्वरूप चांगलं करता येईल. ह्याच्यासाठी एक उदाहरण आपण घेणार आहोत आणि ते आहे चित्रकाराचं. चित्रकार पेंटिंग करतो. तर पेंटिंग करत असताना अगोदरच जर त्याला असा विचार आला की हे पेंटिंग विकलं जाणार आहे का, कितीला विकलं जाईल, 1 लाखाला 2 लाखाला का काहीच मिळणार नाही का कोणी ढुंकून पण बघणार नाही, अशा प्रकारचे हे बुद्धीचे फाटे जेव्हा त्याच्या डोक्यामध्ये येतील तेव्हा तो आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार आहे का, तर नाही करू शकत. म्हणून फळाची अपेक्षा म्हणजे काय, तर पूर्ण कंप्लीट करायचं आहे, चित्र कंप्लीट करायचं आहे. ह्या दृष्टीने पूर्ण एकाग्र होऊन आणि सर्व फळांचा विचार किंवा फळांची अपेक्षा सोडून जेव्हा तो पूर्ण एकाग्रतेने तिथे काम करेल तेव्हा आपोआपच ते कर्म अतिशय चांगल्या दर्जाचं घडणार आहे. प्रॉडक्ट खूप चांगलं घडवायचं असेल तर प्रोसेस चांगली असावी लागते. हा इंजिनिअरिंगचा सिद्धांत आहे. इंजिनिअरिंगमध्ये आम्ही हे शिकलो. आणि प्रोसेस जर चांगली व्हायची असेल तर पर्सन, त्याची पर्सनॅलिटी, त्याचा ॲटिट्यूड हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून हा ॲटिट्यूड चांगला असण्यासाठी त्या पर्सनला त्या प्रोसेसमध्ये आनंद वाटला पाहिजे. आणि तो आनंद कधी वाटेल, जेव्हा त्याची बुद्धी त्या क्षणी फक्त क्रिएशनचा आनंद घेत असेल. प्रोड्यूस झाल्यानंतर त्याचं काय होणार हा विचार त्याच्या मनात नाही.
आता समजा प्रोड्यूस झाल्यानंतर, म्हणजे हे चित्र बनल्यानंतर ते नाही विकलं गेलं, तर त्याही वेळी त्याचं मन खट्टू होता कामा नये. म्हणजे खूप कठीण आहे. मी मी असं म्हणत नाही की मला हे अचीव झालं आहे, परंतु भगवंत कोणत्या प्रकारच्या मानसिक स्थितीची अपेक्षा आपल्याकडून करतायत आणि तशी ठेव असं म्हणतायत, हे सांगण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न आहे. तेव्हा अशा प्रकारे खट्टू होऊ देऊ नकोस, म्हणजे थोडंसं समत्व राख. सारखं सारखं आपल्याला हार जीत करी सम, मागच्या अध्यायात बघितलं आपण, मागच्या अधिकरणात, हार जीत हानी लाभ करी सम, ही समता. सातत्यानं बुद्धीला सम ठेवण्याचा प्रयत्न करणं, बुद्धीला सम करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे सातत्याने बुद्धियोग सांगतायत भगवंत. बुद्धियोग, त्याला आजच्या भाषेत आपण पाहिजे तर बुद्धी प्रामाण्यवाद असं सुद्धा म्हणायला हरकत नाही, कारण इम्पॉर्टन्स बुद्धीला आहे. इम्पॉर्टन्स सारखा बुद्धीला देत आहेत भगवंत. आणि समजा ते चित्र झालं आणि अत्यंत सुंदर असं चित्र झालेलं आहे, अत्यंत सुंदर असं प्रॉडक्ट बनलेलं आहे, ते मार्केटमध्ये विकायला तयार आहे, लोक अक्षरशः तुटून पडलेले आहेत, आणखीन बनवा, किती सुंदर असं सारखं बोललं जात आहे. अशा वेळी त्या बनवणाऱ्या माणसाची मानसिक स्थिती काय असायला हवी? भगवंत म्हणतायत की मानसिकदृष्ट्या मी हे केलं आहे हा भाव तू मनातून काढून टाक. म्हणजे फल त्याग कर, मानसिकदृष्ट्या फल त्याग कर, स्वतःला त्यापासून अलिप्त कर, जेणेकरून तुझा मीपणा जो आहे ना तिथे एंट्री करायला त्याला द्यायचा नाही. नम्र भाव मनामध्ये सातत्यानं राहिला पाहिजे, जेणेकरून पुढच्या निर्मितीसाठी तो सज्ज राहणार आहे. पुढच्या निर्मितीसाठी तू सज्ज होणार आहे आणि ती निर्मिती ह्या निर्मितीपेक्षाही अधिक चांगली अशी तुझ्या हातून घडणार आहे. म्हणजे प्रॉडक्टसुद्धा उच्च दर्जाचं होत आहे आणि जो बनवणार आहे तो सुद्धा अतिशय उच्च दर्जाचा होत चालला आहे. पेंटिंग किंवा चित्रकला हे फक्त एक उदाहरण आहे. जीवनामध्ये आपण जे जे काम करतोय, अगदी क्षुल्लकातलं क्षुल्लक काम, त्याच्या ठिकाणी अशा प्रकारची बुद्धी ठेव, असं भगवंतांनी ह्या अधिकरणामध्ये सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे, जेणेकरून निर्मिती उत्कृष्ट करणे हाच ध्यास आपण घेतला पाहिजे. निर्मिती उत्कृष्ट करणे हा आपला ध्यास घेतला पाहिजे. आणि आत्ताच्या भारतीय कंडिशन्स ज्या आहेत, कोरोना, चायना, आर्थिक स्थिती, ह्यातून बाहेर काढण्यासाठी अशा प्रकारची निर्मितीची पॅशन आणि त्याचाच आनंद हे मानसिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. देशाच्या उन्नतीसाठी हा विचार अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण त्यातूनच त्यागभावना निर्माण होते. आता आपल्या नीट लक्षात आलं असेल असं मला वाटतंय. तेव्हा अधिकरण
6. आजचा अभ्यास तर तुम्हाला कळला असेलच. आपल्यामध्ये ही गोष्ट आहे का नाही आणि आपण ह्या दृष्टीने काम करण्याचा किती कमिटेड प्रयत्न करणार आहोत, ह्यात आपल्याला भगवंताच्या तोंडून काय मिळालं, भगवंताच्या विचारातून काय मिळालं हे ठरणार आहे. तेव्हा अधिकरण 6 प्रभाग 1 या ठिकाणी मी संपवतो आणि उद्या पुढील भागात आपण पुन्हा भेटणार आहोत. ह्याचंच अधिक विवेचन, परंतु ते लवकर होईल कारण हा भाग तुम्ही ऑलरेडी समजून घेतलेला असणार आहे. ठीक आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे, आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. पुन्हा भेटूया.